गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 160 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई। इचलकरंजीत आगामी गणेशोत्सव व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी इचलकरंजी उपविभागीय पोलिसांनी रेकॉर्डवरील 160 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। या सर्वांकडून चांगल्या वर्तणुकीचं बंधपत्र घेण्यात आलं असून कायद्याचं उल्लंघन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। इचलकरंजी उपविभागातील इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं। यामध्ये मोका गुन्ह्यातील आरोपी, हद्दपरीचा कालावधी संपलेले आरोपी, 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले आरोपी, आर्म्स ॲक्टमधील आरोपी तसेच वॉरंटमधील आरोपींचा समावेश होता। पोलीस ठाणेनिहाय कारवाईमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे 50, इचलकरंजी 38, शहापूर 34, कुरुंदवाड 19 आणि हुपरी 19 अशा एकूण 160 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने या सर्व आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचं बंधपत्र घेण्यात आलंय। तसेच गुन्हेगारी वर्तनात सुधारणा करून भविष्यात कायद्याचं उल्लंघन होणार नाही याबाबत त्यांना समज देण्यात आली। सामाजिक स्वास्थ्य व शांतता राखण्यासाठी पोलिसांच्या सूचनांचं पालन करण्याचंही आवाहन करण्यात आलं। विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या समक्ष सर्व 160 आरोपींना हजर करून प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण करण्यात आली। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागातील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद नेमाणे, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिजिलकुमार डोईजड तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।